नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सोयाबीनला आता हेक्टरी 75,000चे पीक कर्ज मिळणार आहे. तर पहा त्याची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, शेती व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता पीक कर्जदारासाठी स्थापन जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने जिल्ह्यात चालू वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पीक कर्जाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 15% एवढी वाढ केलेली आहे. त्यामुळे आता सोयाबीनला हेक्टरी 75,000 रुपये पीक कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. तर यासोबतच ऊसासाठीच्या पीक कर्जाची वाढ झाली असून ऊसाला हेक्टरी 1,80,000चे कर्ज मिळणार असून तुती लागवडीसाठी 1,85,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार असलेली त्या माहिती त्या ठिकाणी अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी दिलेली आहे. तर मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासोबत बँकेने हे कर्ज वाटपाचे दरवर्षी निश्चित केले जाते. यंदाही हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून खरीप व रब्बी हंगामात मिळून 2,280 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तर त्यानुसार चालू वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जुन्या दराने कर्ज घेतले असून त्यांनी या कर्जाचे पुनर्जीवन केल्यानंतर त्यांनाही नवीन दराने कर्ज मिळणार आहे. तर यासोबत गाय, म्हैस, शेळी व कुक्कुटपालन तसेच मत्स्यपालनासाठी कर्जदार निश्चित करण्यात आलेले आहे. यात एका गायीसाठी 30 तर एका म्हशीसाठी 32,000 रुपयाचे कर्ज मिळणार आहे. शेळी पालनासाठी 35,000, कुक्कुटपालनासाठी 46,000 पर्यंत कर्ज त्या ठिकाणी आता मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अशी माहिती आता थेट जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक म्हणजे धाराशिवचे चिन्मय दास यांनी आता दिलेली आहे.